सुप्रभात मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज वार आहे शनिवार आणि शनिवार रविवारचं तर आपल्याला सुट्टी असते. सो आता वाजले 5:30. आपण पेट्रोल पंपावरती आहोत, इथे पेट्रोल फिल केला. तर आज आपण चाललो आहोत सरसगडला. सरसगड म्हणजे पाली या ठिकाणी आहे. सो त्याच्याबद्दल हिस्ट्री पण थोडी आहे, ती पण तुम्हाला मी सांगेन तिकडे पोचल्यावरती. सो आता आपण इथे पेट्रोल टाकला आणि आता आपण चाललो आहोत सरसगडच्या दिशेने. सो अजून काय वाटेमध्ये तुम्हाला दाखवता येईल किंवा काही असेल तर मी तुम्हाला दाखवेन या व्हिडिओमध्ये. सो या व्हिडिओमध्ये तुम्ही असेच बनून राहा. तर मगाशी आपण पेट्रोल फिलअप वगैरे केला, तिकडून आपण जस्ट पुढे आलो आणि खालापूर टोल नाही का थोडा पाठी टी ब्रेकसाठी थांबलो होतो. सो आपण तिथे टी ब्रेक वगैरे थोडासा केला आणि तिथून आपण सरसगडपासून आपण एक्झॅक्टली 17 ते 16 किलोमीटर आपण दूर आहोत. ओके, सो डायरेक्ट आपण तिकडेच जायचं आता. सो इथे मध्ये थोडा चांगला लोकेशन भेटला, तुम्ही बघू शकता. तो इथे हा व्हिडिओ करण्यासाठी थांबला आहे. बघू शकता इकडचा नजारा, का मस्त सुंदर वाटतंय. हा जो पालीला जातो पुढे. सो आता डायरेक्ट आपण भेटू सरसगडच्या इथे. प्रकारे आपण सरसगडच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत आणि आता आपण वरती स्टार्ट करतो वरती चढायला. जंगशी छोटीशी पायवाटच आहे. एक्झॅक्टली आपण सरसगडला 2 रस्ते आहेत. एक खालच्या साईडसून आहे मेन गेट आणि एक इथून आता आपण चाललो आहे तिकडून एक आहे. हा एक पायवाट आहे मळलेली पुढे. ओके, तर इथूनच आपल्याला वरती जायचं आहे. बघू शोधतो आता. पाठी त्या वाडीत विचारला की एक्झॅक्टली रस्ता कुठून आहे, काय सगळं कुठून. बघू. असं जंगल आहे पुरं. जंगलातून असं पायवाट मळलेली आहे. या पायवाटेतून मळलेल्या वाटेतून वरती चढायचं आहे. बघा, नमस्कार मंडळी. आपण आता 2 तासांचा प्रवास करून सरसगडच्या पायथ्याशी पोचलो आहोत. वाडी आहे इकडे. आपण आपली गाडी पार्क केली आहे आणि तिथून आपण चालत वरती आलो. इथून वाट आहे, या पायवाटूनच असं वरती परत आपल्याला इकडे वरती जायचं आहे. ओके, आणि इकडे हा पुढे इकडे किल्ला आहे. चालतोय पुढे. थोडासा ट्रॅक टाईप होता, तो आपण आता कंप्लीट केला आहे. आणि आता आपण इकडचा सपाट माळ आहे तिथे आपण आलो आहे आता. आणि इथून हा पुढे दिसतोय किल्ला तुम्हाला, सरसगड. सरसगड किल्ल्याच्या थोडासा पायथ्याशी मतलब वरती चढायला बाकी आहे. आणि इथे मी एक नोटीस केलं, बघू शकाल. असे खड्डे आहेत. काय आहेत माहिती नाही, कोणाला माहीत असेल तर नक्की सांगा. सगळीकडे आहेत ते बघा. इथे हे त्या काळातील आहेत की आत्ता केले आहेत. बघू शकता तुम्ही. आम्ही इथे पोहोचलो आहे आता आणि आता इथून आपल्याला तटबंदी दिसायला सुरुवात झाली आहे. हे बघा, इथे तुम्ही बघू शकाल. इथे वरती तटबंदी दिसते इथे वरती. आणि इथे हा पॅच थोडा खतरनाक आहे. हा पॅच आहे थोडा खतरनाक आहे, कारण वरतून दगड खालती येऊ शकतात, सरकू शकतात. हा बघा, इथे वरती थोडं तटबंदी दिसत आहेत. ओके, बांधलेलं आहे. तर आपल्याला इथून आता चढायचं आहे. आणि इथून बघू शकता कोरीव पायऱ्या आहेत. हे बघा, इथून ह्या कोरीव पायऱ्या आहेत वरती जायला. तसं आपल्याला वरती जायचं इकडे.
अशा प्रकारे आम्ही वरती चढायला सुरुवात केली आहे, हा बघू शकता. हनी सिंग आता एक्झॅक्टली आम्हाला पायऱ्या दिसत नाही, सुधाला बघा पायऱ्या आहेत त्या, हे बघा ह्या अशा पायऱ्या आहेत, हे बघा. थोडा कठीणच वाटतं, बघू करू. कठीण असं काहीच नसतं, हे बघा. इथून पुढे पायऱ्याच दिसत नाहीत, बघू. बघू शकता इथे खालती वाडी दिसते. इथे आपण इथे गाडी पार्क केली आहे. ओके, इथे तुम्हाला विहीर दिसत जातील, त्या विहिरीच्या बाजूला गाडी पार्क केली आहे. ही बघा इथून गाडी पण दिसते. तर इथून असा वरती पुरा पॅच चढत इथून असं वरती आलो आहे. आणि इथून आता परत आपल्याला इथे वरती जायचं आहे, बघा जातोय. खूप भारी वाटते. वरती आलात. आता मी जस्ट बघितलं तर ह्या सरसगडाला अजून 2 नावं आहेत. एक तर पगडीचा किल्ला किंवा पालीचा किल्ला असं त्याला संबोधलं जातं. 2 नावं आहेत. आणि हा किल्ला शकता इथे हा प्रवेशद्वार आहे. ओके, असा इथे असे बोर्ड लावलेले आहेत बाले किल्ल्याकडे. हे इथे एक पाण्याचे टाकं आहे मोठं, बघा इथे लिहिलेलं आहे पाण्याच्या टाका. आणि बाले किल्ला पुढे आहे, तिकडे दाखवतो तुम्हाला मी. इतिहासात अशी नोंद आहे की शिवाजी महाराजांनी नारो मुकुंद यांना सरसगडाच्या देखभालीसाठी 2000 होऊन दिले होते, अशी इतिहासात नोंद आहे. आणि ते अशी नोंद आहे की हा किल्ला एकाच कातळामध्ये कोरलेला आहे आणि हा सातवाहन काळातील आहे असं मानलं जातं. बट त्यानंतर शिवाजी महाराजांनी इथे देखभालीसाठी खर्च केलेला होता या किल्ल्यावरती. आणि इथे बघू शकता उत्तर बुरुज आहे. ओके, आणि ह्या साईडला पण पाण्याच्या टाका आहे एक, पुढे पण आहेत. हा इथे दिंडी दरवाजा आहे, इथे खालती इथे दिंडी दरवाजा आहे. ओके, हा एकाच कातळात कोरलेला आहे पुरा किल्ला. कातळात कोरलेली खोली आहे. आता सध्या इथे पाणी साठले, बट ही खोली आहे इथे राहण्यासाठी केलेली. कातळामध्ये कोरलेली शिल्प आहे, इथे लिहिलं आहे गणेश शिल्प करून. तर आपण बघू. खूप खोल आहे मित्रांनो, बघू शकता जागा बनवली आहे बहुत भारी. हे बघा काय कोरलं असेल मित्रांनो, बघा ना कसे खांब आहेत, कसे कोरले, किती खोल पण आहे बघा किती. म्हणजे काय त्यावेळी कला असेल आणि कसं केलं असेल, कमाल आहे. इथे गणेश शिल्प कोरलेलं आहे, हे बघा. बघू शकता की प्रत्येक ह्या कातळामध्ये हे असं, म्हणजे तुम्हाला मागे मगाशी बोललो तसं की ह्या एकाच कातळामध्ये सर्व काय कोरलेलं आहे. तर इथे कातळ कोरी खोली आहे, इथे कातळ कोरीव शिल्प तुम्ही बघू शकता. इथे शिल्प दिसेल की नाही माहिती ना, हे बघा हे इथं शिल्प असे कोरलेले आहेत, हे बघा. हे इथे काय व्यापारी लवाजमा म्हणजे आहे तसे प्रत्येक ठिकाणाचं काय नाही काय कोरलेलं आहे. हे बघा इथे एक शिल्प आहे, दिसेल की नाही माहिती नाही, बघा इथे कातळ खोली आहे, हे बघा. म्हणजे विचार करा तुम्ही, एवढं त्यांना उत्खनन करायला किती वेळ लागला असेल, बघा ना. ही गोष्ट नाही आहे ही. चोर दरवाजा आहे, हा बघा. इथून सुद्धा
खालच्या बुरुजावरती जायला रोड आहे तो. मग तुम्हाला मी दाखवलं तर पहिल्या व्हिडिओमध्ये, तिथे आहे बुरुज आहे तो, तिथे हा इथून खालती जातो, हा बघा. आता आपण चाललो बाले किल्ल्याकडे. इथे वरती हा बाले किल्ला आहे. ओके, तर आपण इथे बाले किल्ल्याकडे चाललो आहे आता. इथे लिहिले पण आहे बाले किल्ला म्हणून. इथून एक दरवाजा आहे जो पाली दरवाजा बोलला आहे, जो पाली गावातून वरती येतो, तो हा पाली दरवाजा आहे. आणि आपण आलो तो कुठलं गाव होतं ते एक्झॅक्टली मला गावाचं नाव माहिती नाही, आम्ही जे आलो ते. पण दरवाजा जो पाली गावातून वरती येतो. इथून वरती आलो, बुरुजाकडे रोड आहे आणि इथे कुठे सहारा म्हणजे पकडायला असं काहीच नाही आहे सहारा. तर हे आता हे कुणी केलं आहे माहिती नाही. गडकिल्ले म्हणजे पुरातत्व विभागाने केलं आहे की गडकिल्ले संवर्धन करतात त्यांनी लोकांनी केलं आहे. पण ज्याने पण केलं आहे चांगलं केलं आहे. तर मला वाटतं जे पुरातत्व विभाग आहे आपला, त्यांनी अशा प्रत्येक गडावरती अशा काही ना काही सुविधा दिल्या पाहिजेत, ज्या अजून पण वाट पाहत आहेत की त्यांना काहीतरी आपल्याला काहीतरी भेटेल. कारण अशा कठीण ट्रॅक करणं किंवा असं कठीण चढणं हे प्रत्येकाला जमत आहे, त्यासाठी काहीतरी करावं. आता इथे ह्याच्यावरती इथे नाव लिहिलं आहे आणि हे केलं आहे कोणी, युवा मराठा फाउंडेशन. म्हणजे पुरातत्व विभागाला पैसे देत असेल ते लोक काय करतात काय माहिती. बट हे अशी नामनिर्देशक फलक वगैरे लावणं हे मोस्ट ऑफ द म्हणजे सर्व बहुतेक तर आपले ज्या संस्था असतात तेच लोक करत आहेत. जिथे बघावं तिथे त्या प्रत्येक गड किल्ल्यावरती. आपण बाले किल्ल्यावरती आलो आहोत. बघू शकता इथे कुठे ना कुठे वाड्याचे अवशेष दिसत आहेत. बघा इथे बाले किल्ले, इथे खाली पाली गाव आहे. मगाशी आपण जसं जिथून वरती सुरुवात केली, वरती आहे गड किल्ल्यात म्हणजे हा गड चढायला, तिथे 96 कोरीव पायऱ्या आहेत. म्हणजे आपण जे दक्षिणेकडून ज्या गावातून वरती आलो, त्या दक्षिणेकडून गावाकडून वरती येताना जे आपण कातळाचा पायथा चढलो आपण, त्या पायथ्यावरती 96 कोरीव पायऱ्या आहेत. म्हणजे हा दक्षिणेकडील महादरवाजा होता. आणि दुसरा हा इथे एक दरवाजा आहे जो पाली गावातून येतो. तर असे 2 दरवाजे आहेत त्याला वरती यायला. तर आता आपण आहोत हे पुरातन वाड्याचे अवशेष आहेत इथे, बघू शकता इथे. आता आपण पालीवरून गणपतीचं दर्शन घेऊन घरी जात होतो. तर घरी जाता आपल्याला उमरखिंड लागली, जिथे बोललं जातं की शिवाजी महाराज स्वतः यांनी इथे युद्ध केलं आहे या उमरखिंडीमध्ये. तर ही उमरखिंड इथे स्मारक बांधलेलं आहे. बोललो की इथे जे युद्ध झालं उमरखिंडीमध्ये, त्याची पूर्ण माहिती तुम्हाला इथे तुम्ही हे बघा इथे लिहिलेली आहे पुरी. समरभूमी उमरखिंड. इथे थोडा निवांत बसलो आहे या खिंडीमध्ये, या नदीपात्रामध्ये थोडी जागा आहे, सावळी आहे आणि तिथे बसलो आहे. आणि आता इथे थोडा आराम करू आणि डायरेक्ट इथून घरी जाऊ. सो आपण भेटू आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन किल्ल्यावरती. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.